विनंती आपण पुढे मांडली. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गणपती बाप्पा पाटील यांच्या वाढदिवसाला आज कसबा मतदारसंघामध्ये पूर्ण कसबा मतदारसंघामधले जे कचऱ्याचे स्पॉट होते ते सगळे काढून त्याचं सुशोभीकरण करून तिथे आपल्या संस्कृतीचा काही भाग दाखवणं ही अतिशय सुंदर कल्पनेतनं आज त्यांनी 22 ठिकाणं ही निवडलेली आहेत. त्या 22 ठिकाणातलं आज पहिलं ठिकाण इथे नागनाथ पारासाठी आपण पहिल्या याचं शिल्पाचं उद्घाटन आज इथे केलेलं आहे. आपल्या पुणे शहराला जी कला संस्कृती आणि इतिहास याचं जे वैभव आहे ते वैभव आपण परत आणण्याच्या दृष्टीने मला असं वाटतं कसब्यामधलं हे पहिलं पाऊल हेमंतजींचं आहे. त्यांच्या या ड्राईव्हला माझ्या खरंच खूप खूप शुभेच्छा तर देणार नाही मी, पण एक नगरविकास मंत्री म्हणून त्यांच्या या ड्राईव्हसाठी जे पण मदत लागेल ती निश्चितपणे माझ्या. अनधिकृत बांधकामांनी ह्याच्या फ्लेक्सच्या बाबतीत खरं तर मागणी केली का आणि कशासाठी? तुम्ही जर बघितलं असेल तर मला असं नेहमी वाटतं की आपण काही गोष्टी मान्य केल्याशिवाय त्याच्यावर आपली कारवाई होत नाही. त्यामुळे मी आज जाहीरपणे सांगितलं की पुणे शहरातली जी अनधिकृत बांधकामं आहेत, जे अतिक्रमण आहे, जे फुटपाथवर झालेल्या टपऱ्या आहेत, जे अनधिकृत असतील तर त्या निश्चितपणे त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. आणि फ्लेक्स मुक्त आज आपण बघितलं तर आम्ही बाहेर जाऊन जेव्हा बघतो तर काही शहर आता पनवेल महानगरपालिका ही फ्लेक्स मुक्त होऊ शकली तर पुढं का होऊ शकत नाही. त्यामुळे फ्लेक्स मुक्त पुणे शहर व्हावं हे आव्हान मी यात बरेचसे राजकीय लोकांचे फ्लेक्स असतात. काही बरेच ठिकाणी आपण पाहिले तर कार्यकर्त्यांचा उत्साह असतो. ते राजकीय लोकांचं फोटो लावला की कार्यकर्त्यांना वाटतं की आपल्या जवळचा नेता आहे हे दाखवण्यासाठी कार्यकर्ते उत्साहाने लावतात. पण मला असं वाटतं की फ्लेक्स न लावता पण जसं देवेंद्रजींचा वाढदिवस आहे उद्या आणि त्यांनी सांगितलं की माझा कुठेही फ्लेक्स लावू नका, तुम्ही रक्तदान शिबिर घ्या आणि माझा वाढदिवस साजरा करा. तर नवीन संकल्पना जर आपले मुख्यमंत्रीच मांडतायत तर त्याच पावलावर पाऊल टाकून आपण फ्लेक्स मुक्त पुन्हा केलं. शहरामध्ये मुख्यमंत्री अशा पद्धतीचं आवाहन करताना पाहायला मिळतात. दुसरीकडे कार्यकर्ते जे अजित पवारांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देणारे बॅनर शहरभर झळकण्याचा पाहायला मिळतो. कारण तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, तो त्यांच्या नेत्यांचा प्रश्न आहे. आम्ही आमच्या नेत्यांनी सांगितलं त्याचं पालन आम्ही करतो. काही तत्कालीन राजेंद्र भोसले यांनी जे पिढ्याची फेरत वाटून जे मृत्यू झाले पण त्याचे परिणाम भविष्यात होणार आहेत. तसंच आता समोरच आपण जर बघितलं तर पेठांच्या भागामध्ये जे वाड्यांचे पुनर्विकास होत आहे, मोठ्या प्रमाणात TDR दिला जातो पण रस्त्यांचं रुंदीकरण होत नाही आहे, वाहतूक कोंडी होती आहे. खरं तर हा नगर नियोजनाचा विषय हा तुमच्याकडे आहे, याच्या बाबतीत ठोस उपाय करणं गरजेचं आहे असं वाटत नाही? मला एक्झॅक्टली म्हणजे जनरलाइज आता काही सांगू शकत नाही त्याबद्दल, पण एक्झॅक्टली जर मला तुम्ही त्याच्याबद्दलची काही जर माहिती दिली तर मी निश्चितपणे तुम्हाला. काही सहकार मुख्यमंत्री कृषी मंत्र्यांनी काल ती जमीन खेळण्याचा एक त्यांचा व्हिडिओ आला आणि त्यानंतर खरं तर राज्यात वेगवेगळे त्यांच्यावर टीका होऊ लागली. तुम्ही कसं बघता या सगळ्याकडे? काल मला पण तुमच्याच माध्यमातून कळलं की ते रमी खेळत होते, पण त्याच्यावर त्यांनी त्यांचं पण एक्सप्लेनेशन दिलेलं आहे आणि मला नाही असं वाटत की प्रत्येकावर मी एक्सप्लेनेशन द्यावं.